आदिवासी संघटनांचा संताप, धनगर व बंजारा घुसखोराविरोधात आंदोलन। कळवण तालुक्यातील विविध आदिवासी संघटनांनी धनगर व बंजारा समाजाच्या आदिवासी आरक्षणातील घुसखोरांच्या मागणीविरोधात आक्रमक भूमिका घेतली। या पार्श्वभूमीवर एकलव्य भिल संघटना, आदिवासी रावण किंग फाउंडेशन, जय आदिवासी युवा संघटना, जिवलग प्रतिष्ठान, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। संघटनांनी महसूल मंत्री बावनकुळे यांनी आदिवासी समाजाची जमीन भाडेतत्वावर देण्याबाबत घेतलेल्या निर्णयालाही तीव्र विरोध दर्शवला। या संदर्भात तहसील कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले। दरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी युवक जय वळवी यांची झालेली हत्या प्रकरणी आरोपीवर कठोर कारवाई करावी यासाठीही कळवण पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले। यावेळी राम चौरे, ॲडव्होकेट निलेश ठाकरे, बिबिलाल पालवी, विलास चव्हाण, भगवान बागुल, रवी बहिरम, धनराज गवळी, दिगंबर बहिरम, बाळा बागुल, भगवान खिल्लारी, वैभव गायकवाड, सुरेश गायकवाड, योगेश दळवी आदी आदिवासी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। नेटवर्क न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश गायकवाड, पुण्यात खोरे, कळवण। आपल्या प्रवर्गात जर हा धनगर समाज जर दाखल झाला तर आरक्षणावर काही परिणाम होऊ शकतो? 100% धनगर बांधव हे श्रीमंत आहे, त्यांच्या बँका आहेत आणि हे सदन आहे आणि ते 1,40,00,000 लोक आहेत आणि आदिवासी आम्ही सगळे 45 जमातीमध्ये 186 पोट जमाती मिळून आम्ही 1,10,00,000 आहोत आणि इतकेच जर लोक येत असतील तर आम्हाला आरक्षण राहील किंवा आमच्या मुलांच्या जे ताटात आताच आम्हालाच पुरत नाही ती लोक जर आमच्या ताटात येऊन बसले तर आमच्या मुलांना काही शिल्लक राहील म्हणून त्याला एक विरोध आहे। तसंच नुसतं धनगर नाही की आता बंजारा समाज पण आमच्यामध्ये यायचा प्रयत्न करतोय, पण असं घटनेत तरतूद नसतानाही लोक प्रेशर आणतायत, त्याला आमचा हा विरोध आहे आणि तो विरोध त्यांना आमचा विरोध दाखवण्यासाठी आम्ही आज इथे कळवण तहसीलदार ऑफिसमध्ये आमचे निवेदन सगळ्या सकल आदिवासी समाजाच्या वतीने घेऊन आलो होतो आणि वरती शासनाला कळवायला सांगितलं। दुसरं जे नंदुरबारमध्ये आमच्या समाजाचं एक जय वळवी म्हणून ज्यांचा खून करण्यात आला आणि दिवसा ढवळ्या तर त्यांना राजकीय लोकांच्या आशीर्वादाने ते समोरचे जे गुंड पद्धतीचे लोक आहेत त्यांनी जो केलं आहे आणि आमचा माणूस जर सच्चाई चालत होता, सरळ चालत होता, त्याचा जे काही लोकांनी खून केलेलं आहे त्या लोकांना फाशी शिक्षा झाली पाहिजे आणि फास्ट कोर्टामध्ये ते केस चालले पाहिजे असं निवेदन आम्ही या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना दिलं। राजकारणामध्ये आता काही घटना जे बदल होत आहेत त्या घटना म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटना लिहून ठेवल्या त्या घटना जे प्रवर्ग एकत्र दिलेले आहेत त्या घटना असे काहीतरी सरकार चेंज करू पाहता का जेणेकरून काही समाजाकडून तिकडून याच्या प्रवर्गात आणून पाहत होता? तसं होतच नाही। हे मागील आता विधानसभेचं लोकसभेच्या इलेक्शनमध्ये तो मुद्दा होताच, केंद्र सरकारने तो मांडलाच होता की जर आम्हाला बहुमत मिळालं आम्ही घटना चेंज करू, हे असं होत नाही। आणि गोष्ट अशी की आम्हाला 5वी सूची असेल 6वी सूची असेल जो अधिकार आम्हाला बाबासाहेबांनी दिला आहे त्याला पूर्ण शेत देणारी आहे आणि आज लोकशाही ही घटनेवर आधारित आहे। तुम्ही घटनेला शेत देताय किंवा घटना बदलायचं बोंबा मार